राखेल बास्तवडी 846, धनेगाव 268, तीर्थपुत्र 864, तीर्थबुद्रुक 911, इजरवाडी 979, पोस्टर 15 आहे. 14,546 मत झाली. 7,510 मत आपल्याला आरडीची मत झाली 7,510 आणि इकडे 7,010 म्हणजे 7,500 7,510 14,546 मतदान एकूण झालेलं आहे. एकूण झालं तरी यामध्ये आपला अपेक्षा किती वेळ अपेक्षा आपल्याला आपल्याला 7,000च्या पुरुष मतदान अपेक्षा त्याला निम्म मतदान होईल असेल. तर काय काम आपण करू बोला मोर काय ना काम काय का आता उद्या बोलावायचं आहे आपला काय आम्हाला सांगितलं उद्या उद्या तयारीतच राहायचं काय दोन्ही विषय नाही का कोण यार पहिल्यांदा जिसकी आनंद का काम आलो काय पोस्टर मध्ये किती पोस्टर किती पोस्टर 10-15 होते 979 असं झाले. काल निवडणूक झाली. निवडणुकीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी माझी धाकटी मुलगी आणि कृष्णाभाई माझा मुलगा हे दोघे या मंगरूळ मतदारसंघाच्या रिंगणामध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आणि पंचायत उमेदवार म्हणून उभे आहेत. या दोघांचा प्रचार अगदी जोरात चाललेला आहे आणि या प्रचारामध्ये दोघे 100% निवडून येणार आहेत. हे दोघं निवडून येणार आहेत म्हणून विरोधकाच्या पायाखाली वाळू संपूर्ण घसरलेली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या 1-2 कार्यक्रम मारण्याचा प्रयत्न केला, मारहाण पण केली. तरी मी शांत राहिलो. मी सांगितलं आपल्या कार्यक्रमाला कुठेही गालबोट लावू देऊ नका, आपण भांडण करू नका. परत ह्याचा अर्थ असा नाही की माझ्याकरता मी गबसवलं, मी भेलो असं नाही. मी जशाच तसं उत्तर द्यायला कोणाला तयार आहे. करून यापुढे माझ्या नादाकून लागतात याद राहून ठेवायच्या सर्वांना म्हणून मी गप्प आहे तो पण गप्प आहे. मी जर खवलं तर मी फार खराब आहे. मी पण तर या मतदारसंघाची निवडणूक ही आम्ही जिंकणार आहोत. अशा पद्धतीनं कालचं जे भांडण वगैरे झालेलं आहे, हे कालचं भांडण माझ्या मुलांनी हे भांडण केलेलं नाही. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी हे भांडण केलेलं नाही. माझे कार्यकर्ते निवडणूक झाल्यानंतर जेवायला त्या हॉटेल गेले होते, सारंग हॉटेल जेवायला गेले होते. त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या मुलांनी गोळीबार केला, कोणाच्या तोंडात गोळी घालायचा प्रयत्न केला, कोणाच्या पायाला गोळी लागली, कुठं हवेत गोळीबार झाला किंवा खाली गोळ्या घातल्या. हे माझ्या मुलांनी माझ्या कार्यकर्त्यांनी कुठेही केलेलं नाही. हे कुणी केलं हे पोलिसांनी बघावं. कारण विरोधक आज काय करतायत की पोलिसांना सांगतायत की देवानंद रुसकीला अटक करा, देवानंद रुसकीच्या सहआरोपी करा. हे राणा पाटील याच्या सांगण्यावरून करत आहेत. राणा पाटील यांच्या सांगण्यावरून SP, DYSP, PSI, API, PI हे सगळे विचार करत आहेत की उद्याची निवडणूक ही मी जिंकणार आहे. म्हणून राणा पाटील सांगण्यावरून देवानंद रुसकीला हद्दपार करा. अरे करू शकत नाही मी हद्दपार करायचं. मला माहित आहे कसं करता येतं आणि कसं नाही करता येतं. तुम्ही आम्हाला शिकवू नका, परंतु आपण नीट सावध राहावा. मी राजकारणामध्ये असा पेटून उठलेला होतो आहे पहिल्यापासून. मला जर डवचण्याचा कुणीही प्रयत्न केला, कुणी असू द्या, मग तो आमदार असू द्या ना कोणी असू द्या, मला डवचण्याचा प्रयत्न केला तर मी कधीच कोणा सोडणार नाही. लक्षात ठेवा, माझी पद्धत आहे. मी कोणा नादाला लागत नाही. माझ्या नादाला तर मी सोडतच नाही. पुढे लक्षात ठेवा, ही पहिली वेळ आहे, दुसरी वेळ, तिसरी वेळ उद्या चौथी मी काय सांगून देतो बरोबर. आज माझ्या अतुल सलगरा नावाचा गडी आहे. त्या गड्याला सुद्धा मुकुंद डोंगरे यांनी त्यांनी दम दिला, त्यांनी शिव्या दिल्या. माझ्यासोबत का फिरतो असं त्याने म्हणाला. परंतु तुम्ही मुकुंददादा माझी तुम्ही मोठे आहात, तुम्ही यापुढे असे वाक्य उद्गारू नका. जर उद्गारता तर त्याची परिणाम तुम्हाला भोगावं लागते. तुम्ही लक्षात ठेवा. या पद्धतीनं जे राजकारण झालंय आम्ही शांततेत राजकारण केलेलं आहे. आणि ही मतदारसंघाची निवडणूक आम्ही अगदी पहिल्या आम्ही ही निवडणूक शांततेने पार पाडलेली आहे. आम्हाला कोणा गोंधळ करायचं नाही, भांडण करायचं नाही, काय नाही. पण जर आला अंगावर तर सोडणार पण नाही त्याला. मी जशाच तसे उत्तर मी लय खंबीर आहे. की लोक तसं बोलतेत, आम्ही जसं तसं उत्तर देऊ. तसं माझं नाही. मी ठोशा डबल ठोसा देण्यात माझी हिंमत आहे, ही लक्षात ठेवा. म्हणून पण माझ्या दादा कोणी लागू नये. आपण सर्व माझ्या जनतेने, माझ्या सर्व मतदारांनी
शांत राहून हे इलेक्शन जिंकलं, त्याबद्दल हे इलेक्शन जिंकलं जातात. हे इलेक्शन माझे सर्व कार्य शांत झाले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द पूर्ण करतो.